वाल्मिक कराड याला नाशिक कारागृहामध्ये हलवलं जाण्याची शक्यता आहे। कारागृह प्रशासनानं त्याबाबतच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे। सुरक्षेच्या कारणास्तव या हालचाली सुरू झाल्यात अशी माहिती समजली। वाल्मिक कराडला कदाचित बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता फरार आरोपी कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करा अशी मागणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। कृष्ण आंधळेला अटक न केल्यास मी कठोर निर्णय घेणार असा इशाराही धनंजय देशमुखांनी दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता जवळपास 6 महिने उलटलेत, मात्र अजूनही कृष्ण आंधळे नावाचा आरोपी फरारच आहे। लवकरच मी कठोर निर्णय घेत आहे। फरार कृष्ण आंधळे हा लवकरात लवकर अटक करा अशी आमची वारंवार मागणी आहे। तसेच जेल प्रशासनातील दिली जाणारी VIP ट्रीटमेंट मागील काही दिवसात आरोपी हे वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवावे ही देखील आमची मागणी होती, परंतु तसं काही झालं नाही। हे असताना बीड कोर्टामध्ये ज्या वेळेस तारीख असते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चिन्ह असलेल्या मोठ्या प्रमाणात गाड्या, पदाधिकारी तसेच आरोपीचं समर्थन करणारे लोक मोठ्या प्रमाणात येऊन देशमुख कुटुंबियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत।